पालघरमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। शाळा महाविद्यालयांना त्यामुळे आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय नेमकी पालघरमधली परिस्थिती आहे, आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून काय पालघरची पावसाची स्थिती आहे। हर्षद, एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये पालघरमध्ये पाऊस पडतो आहे, रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी आज पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आल्याचं पुढे येत आहे। प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येते। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे हर्षद या संदर्भातली? आज पालघरमध्ये पुन्हा हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय आणि त्या पार्श्वभूमीवर पालघरमधल्या सर्व शाळांना महाविद्यालयांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच पालघरच्या प्रत्येक भागामध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळते। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर पालघरच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या पडतोय। रेल्वे जी सेवा आहे, उपनगरी रेल्वे सेवा आहे, ती उशिराने धावत आहे। त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा पण वेळापत्रक सध्या कोलमडलेलं पाहायला मिळतं। ग्रामीण भागातल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या सध्या ओसंडून वाहत आहेत। पूरस्थिती नसली तरी पुराची पातळी मात्र त्या नद्यांनी गाठलेली आहे। धामणी धरणामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झालेला आहे। जवळपास जे पालघर आणि मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणारा जे एकमेव पालघर मधलं जे धामणी धरण आहे त्याचा साठा जवळपास 54% वाढलेला आहे। एकूणच पालघरमध्ये सध्या तरी पाऊस सुरू आहे आणि जनजीवनावर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय।